आत्ताच्या राजकारण्यांनी, प्रशासकांनी जर काही गुणवैशिष्ट्य अंगीकारायची म्हटली बाजीरावांमधली, तर ती कोणती असायला हवी आहेत? सर्वात पहिली शिस्त. काय तुम्हाला कुठलीही गोष्ट एक्झिक्यूट एक म्हणजे एखादा वीर पुरुष एकही युद्ध हरत नाही याचा अर्थ त्याच्याकडे प्रचंड शिस्त आहे. त्यामुळे आताच्या राजकारण्यांनी शिस्त आणि जे ठरवलं आहे ते तडीच नेणं हे जे गुण असतात ते आहे. त्याच्याशिवाय अर्थात त्यावेळी स्वामीनिष्ठा होती, यावेळी आपल्याला राष्ट्रनिष्ठा किंवा तुम्ही जनतेसाठी तुम्ही उभे राहिलेले असता तेव्हा आहे. दुसरं लिडिंग फ्रॉम फ्रंट, स्वतःच्या ह्यानी उदाहरण देणं जनतेसमोर किंवा स्वतःच्या सैन्यासमोर, हे बाजीरावांनी केलं होतं. त्याच्याशिवाय बाजीरावांची बरीचशी पत्रं जी आहेत त्यांच्याकडे बरेचसे खटले यायचे की अमुक हे झालं ते झालं. तेव्हा त्यांनी त्यांच्या सरदारांना लिहिलेली पत्रं आहेत की तुम्ही जनतेबरोबर जे वागतायत किंवा हे करतायत असे वागत राहिलात तर त्यांना वाटेल की मोगलाई काय वाईट होती. महाराजांचंही असं पत्र आहे, शिवाजी महाराजांचं, की तुम्ही जनतेबरोबर असं वागलात तर रयत म्हणेल मोगलाई काय वाईट आहे. ते प्रतिबिंब तुम्हाला पुढे बाजीरावांच्या पत्रामध्ये दिसतं. किंवा महाराजांचं असं हे आहे की गवताच्या काडीसही हात न लावणे किंवा हे ते मध्ये जेव्हा स्वारीवरती निघायचं किंवा हे करायचं तेव्हा जे अन्नधान्य असायचं किंवा हे असायचं ज्या ठिकाणी छावणी टाकली जायची तिकडचं म्हणतोय, मधल्या युद्धाच्या काळामध्ये नासधूस जाळपोळ व्हायची तो हे आहे. पण सैन्यासाठी लागणारी जी रसद आहे ती पूर्ण पैसा घेऊन जायची, लुटपाट नाही करायची. बाजीराव असेपर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत थेट जाऊन जनतेला लुटलं आहे आणि स्वतःचे घरं भरली आहेत असं कधी ह्यांच्याकडनं झालं नाही. त्यामुळे पूर्णपणे जे समर्पण असतं एखाद्या ध्येयाप्रती त्याच्याबाबत, आणि एखादी गोष्ट ठरवली की ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हातपाय मारत राहायचं आहे, हे बाजीरावांकडनं घेण्यासारखे अत्यंत मोठे गुण आहेत.